Now we are going to learn lesson number 2, multiplication and division of integers in practice set 8. Multiplication of integers, अपूर्णांकांचा गुणाकार. The product of two positive integers is a positive integers. दोन धन पूर्णांकांचा गुणाकार धन पूर्णांकच असतो. दिलेल्या दोन्ही संख्या जर धन पूर्णांक असतील तर त्यांचा गुणाकार देखील धन पूर्णांक असतो. The product of one positive integer and one negative integer is a negative integer. एक धन पूर्णांक आणि एक ऋण पूर्णांक यांचा गुणाकार ऋण पूर्णांक असतो. दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या जर धन पूर्णांक असेल आणि दुसरी संख्या ऋण पूर्णांक असेल तर त्यांचा गुणाकार ऋण पूर्णांक असतो. The product of two negative integers is positive integers. दिलेल्या संख्यांमध्ये जर दोन्ही संख्या ऋण पूर्णांक असतील तर त्यांचा गुणाकार धन पूर्णांक असतो. आता आपण प्रॅक्टिस सेट 8 सोडवूया. या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. या ठिकाणी दिलेले दोन्ही इंटेजर्स निगेटिव्ह इंटेजर्स आहे, त्यामुळे त्यांचा गुणाकार पॉझिटिव्ह इंटेजर आलेला आहे. 5 7 जा 35 आणि दोन्हीही निगेटिव्ह इंटेजर्स असल्या कारणाने त्यांचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह आलेलं आहे. त्यानंतर पुढील उदाहरणामध्ये पहिला जो इंटेजर्स आहे तो निगेटिव्ह आहे, म्हणजेच त्याला ऋण चिन्ह आहे, आणि दुसरा जो इंटेजर आहे तो धन पूर्णांक आहे. एक इंटेजर्स निगेटिव्ह असेल आणि दुसरा पॉझिटिव्ह असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह इंटेजर येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आलेले उत्तर निगेटिव्ह इंटेजर आहे. 9 6 जा 54 आणि त्याचं चिन्ह मायनस आहे. पुढील उदाहरणामध्ये देखील एक पॉझिटिव्ह इंटेजर आहे आणि एक निगेटिव्ह इंटेजर आहे. 9 4 जा 36 त्याला मायनस चिन्ह आपण दिलेलं आहे, कारण एक धनपूर्णांक संख्या आणि एक ऋणपूर्णांक संख्या यांचं उत्तर नेहमी ऋणपूर्णांक येतं. 8 7 जा 56 यामध्ये 8 हा पॉझिटिव्ह इंटेजर आहे आणि 7 हा निगेटिव्ह इंटेजर आहे, त्यामुळे त्याचं उत्तर निगेटिव्ह इंटेजर आलेलं आहे. पाचव्या उदाहरणामध्ये दोन्हीही निगेटिव्ह इंटेजर्स आहेत. -124 इंटू -1 इज इक्वल टू 124. 124 ला आपण 1 ने मल्टिप्लाय केलं की त्याचं आन्सर तेच येतं, आणि दोन्हीही निगेटिव्ह इंटेजर्स असल्या कारणाने त्याचं उत्तर पॉझिटिव्ह इंटेजर आलेलं आहे. या ठिकाणी देखील दोन्हीही इंटेजर निगेटिव्ह इंटेजर्स आहेत, त्यामुळे त्याचं उत्तर पॉझिटिव्ह इंटेजर आलेलं आहे. 12 7 जा 84 -12 आणि -7 यांचं मल्टिप्लिकेशन 84 येतं. सातवं उदाहरण. या उदाहरणामध्ये देखील दोन्हीही निगेटिव्ह इंटेजर्स आहेत, म्हणजेच या दोन्ही संख्यांची चिन्ह मायनस आहेत, ऋण चिन्ह आहे, म्हणून गुणाकार केल्यानंतर उत्तराला प्लस चिन्ह येणार आहे. 63 आणि 7 यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर उत्तर येतं 441, आणि हे दोन्हीही निगेटिव्ह इंटेजर्स असल्या कारणाने त्यांचं उत्तर पॉझिटिव्ह इंटेजर आलेलं आहे. -7 इंटू 15 या ठिकाणी पहिला इंटेजर निगेटिव्ह आहे आणि दुसरा इंटेजर पॉझिटिव्ह आहे. ज्या वेळेला एक इंटेजर निगेटिव्ह आणि दुसरा पॉझिटिव्ह असतो त्यावेळेला त्यांचं आन्सर निगेटिव्ह इंटेजर येत असतं, म्हणून -7 आणि 15 यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येतं -105. मुलांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 8 आपला सोडवून पूर्ण झालेला आहे. मल्टिप्लिकेशन करत असताना चिन्हांचा उपयोग कशा प्रकारे केला जातो हे आपण प्रॅक्टिस सेट 8च्या माध्यमातून समजावून घेतलेलं आहे. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून प्रॅक्टिस सेट 9 आपण सोडवणार आहोत. धन्यवाद.